आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। कोठडीतील मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना फाशी, 6 वर्षांनी न्याय। देशाला हादरवून सोडणाऱ्या पी जयराज आणि त्यांचा मुलगा जे बेनिक्स यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणाने न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय घेतलाय। या प्रकरणात दोषी ठरलेल्या एकूण 9 पोलिसांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असून तब्बल 6 वर्षांनंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे। ही घटना 19 जून 2020 रोजी तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातील साथनकुलम येथे घडली होती। कोविड-19 लॉकडाऊनच्या काळात कथित नियमभंग केल्याच्या आरोपावरून पी जयराज यांना त्यांच्या दुकानातून पोलिसांनी ताब्यात घेतले। वडिलांना का अटक केली याबाबत विचारण्यासाठी त्यांचा मुलगा जे बेनिक्स पोलीस ठाण्यात गेला असता त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप आहे। त्यानंतर 20 जून 2020 रोजी दोघांनाही पोलीस कोठडीत रात्रभर अमानुष मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला। कोठडीत त्यांच्यावर क्रूर अत्याचार झाल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नंतर कोविलपट्टी उपहारगृहात हलवण्यात आले। 22 जून 2020 रोजी बेनिक्स यांची प्रकृती अचानक बिघडली। छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रात्री सुमारे 9 वाजता त्यांचा मृत्यू झाला। यानंतर 23 जून 2020 रोजी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास पी जयराज यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला। या दुहेरी मृत्यूमुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती। प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला। दीर्घ चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर 6 एप्रिल 2026 रोजी मदुराई न्यायालयाने 9 पोलिसांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली। दोषी ठरलेल्यांमध्ये एस श्रीधर इन्स्पेक्टर, पी रघु गणेश सब इन्स्पेक्टर, के बाळकृष्णन सब इन्स्पेक्टर, एस मुरुगन हेड कॉन्स्टेबल, ए सामी दुरई हेड कॉन्स्टेबल, एम मुथुराज कॉन्स्टेबल, एस चेल्लादुरई कॉन्स्टेबल, एक्स थॉमस फ्रानिक्स कॉन्स्टेबल आणि एस वेलमुथू कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे। या प्रकरणातील 10वा आरोपी पोलदुरई याचा 2020 मध्ये आजाराने मृत्यू झाला होता। या निर्णयामुळे माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेला न्याय मिळाल्याची भावना देशभरात व्यक्त होत आहे। न्यायालयाच्या या निर्णयामुळे कायद्यापुढे कोणीही मोठे नाही हा संदेश पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे। प्रेस मीडिया न्यूज नेहमीच सत्य घटनांना जनतेसमोर आणण्याचे काम करत आहे। समाजातील अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम प्रेस मीडिया न्यूज सातत्याने करत राहील। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज।